कोडोलीत बाहेरून गुंड बोलावून नवऱ्याच्या घरावर सशस्त्र हल्ला, एक जण गंभीर. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या साखरवाडीमध्ये पती पत्नीच्या वादाचे पर्यवसन मारहाणीत झाले आणि याचा राग मनात धरत बायकोच्या नातेवाईकांनी बाहेरून लोक बोलावून थेट पतीच्या घरच्या लोकांना जबर मारहाण केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत कोडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालेला नव्हता. साखरवाडीमध्ये निलेश भगवान गायकवाड राहतो. त्याच परिसरातील आकांक्षा हिच्याशी त्याचा 2 वर्षांपूर्वी विवाह झालेला होता. विवाहानंतर पती पत्नीत वारंवार वाद होते. निलेशची पत्नी गर्भवती असल्यानं ती तिच्या कोडोली गावातीलच माहेरी प्रसूतीसाठी गेली होती. तिला मुलगा देखील झालेला आहे. तरी पण निलेश आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये नेहमी वाद सुरू असायचे. बुधवारी रात्री निलेशची सासू सारिका आणि निलेश यांच्यामध्ये वाद झाला. सारिका यांनी त्यांचे इतर 2 नातेवाईक यांना फोन करून कंदलगाव आणि येडे निपाणी येथून काही तरुणांना बोलवून घेत निलेशच्या घरात घुसून त्याला त्याचा भाऊ महेश यांना जबर मारहाण केली. या मारहाणी दरम्यान महेश हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला दुखापत. हल्लेखोरांनी निलेश याच्या घरातील प्रापंचिक साहित्याची देखील मोडतोड केली आणि ते पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. तितक्यात गावातील लोकांनी अटकाव केल्याने मारेकरी त्यांच्यासोबत आणलेली वाहनं तिथंच टाकून पळून गेले. मारेकऱ्यांपैकी एक जण जखमी झाल्यानं त्याला पकडून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या हवाले केलं. निलेश आणि मारेकऱ्यांपैकी कंदलगाव इथल्या राहुल देवकुळे, आकाश देवकुळे आणि येडे निपाणी इथल्या सनी वायदंडे यांना ओळखले असून गुरुवारी दुपारपर्यंत कोडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला नाही. परगावातील हत्यारे घेऊन कोडोली गावामध्ये येतात आणि त्यांच्याकडून एखाद्या कुटुंबावर सशस्त्र हल्ला केला जातो. असे प्रकार थांबवण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.